ज्या विद्यार्थ्यांना 2025-26 मध्ये B.Ed करायचं असेल, भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे की आपल्याला कॉलेजची फी किती लागणार आहे आणि यामध्ये मुलींना फी किती लागणार आहे आणि मुलांना फी किती लागणार आहे। या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। डायरेक्ट आपण GR बघणार आहे की मुलींसाठी कोणता GR आलेला आहे आणि यामध्ये मुलांसाठी कोणता फायदा असणार आहे। संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे आणि B.Ed CET बद्दल सुद्धा म्हणजे जे कॅपराउंड होणार आहे, रजिस्ट्रेशन होणार आहे, या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर सर्वप्रथम तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो म्हणजे एक GR आहे, जो GR तुम्हाला 8 जुलै 2024 ला आलेला होता, म्हणजे लास्ट इयरला शेवटी आलेला होता। तर बघू शकता, व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SC/BC, तसेच इतर मागासवर्ग म्हणजे OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत कोणत्या कोणत्या कास्ट म्हटलेला आहे, EWS, त्यानंतर कोणती कास्ट म्हटले, SC/BC, OBC। या कास्टमधल्या संपूर्ण ज्याही मुली आहे म्हणजे गर्ल्स, त्यांना एज्युकेशनमध्ये जे ट्यूशन फी 50% लागत होती ती आता लागणार नाही आहे। म्हणजे आपण अंदाज काढून सांगू शकतो की तुम्हाला जी कॉलेजला फी लागणार आहे ही 10,000च्या आत लागू शकते। 10,000च्या आतमध्ये म्हणजे तुमची काही डिपॉझिट राहते, काही तुमचे जे आपल्याला रेग्युलर जे फी स्ट्रक्चर येते त्याप्रमाणे लायब्ररी फी, आय कार्ड, सायकल स्टँड या सर्वप्रमाणे जी फी येते, तर टोटल आपण 10,000 म्हणू शकतो या सर्व कास्टमध्ये। आणि भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही तर ST आहे, आता आम्ही SC आहे, मग आमचं कसं? तर यांना ऑलरेडी GR लागू आहे की तुम्हाला 100% ट्यूशन फी आणि एक्झाम फी ही माफ आहे। म्हणजे हा जो GR आलेला आहे हा आता लागू झालेला आहे आणि SC ST साठी ऑलरेडी पासूनच हा GR लागू आहे। यामध्ये मुलं आणि मुली दोघांना सुद्धा लागू आहे SC आणि ST मध्ये। आणि हा जो GR आलेला आहे हा GR फक्त आणि फक्त मुलींसाठी आहे, मुलांसाठी नाही आहे। तर मुलांना जी कॉलेजची फी असेल ती 50% फी भरावी लागेल आणि 50% तुम्हाला गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देणार। तर अशा प्रकारे GR आलेला आहे। या GR मध्ये जेवढं आपण सांगितलं, कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता। तर बघू शकता 8 जुलै 2024 ला GR लागू झालेला आहे आणि हा GR या नावाने लागू झालेला आहे की फ्री एज्युकेशन फॉर गर्ल्स, म्हणजे मुलींना शिक्षण मोफत, अशा प्रकारे यामध्ये दिलेला आहे। तर यामध्ये कोणकोणते जे एज्युकेशन असेल यामध्ये मोफत असणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहे आणि किती इन्कम असेल तर तुम्हाला मोफत असणार आहे। तर बघू शकता, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्ग म्हणजे OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SC/BC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा 50% लाभ देण्यात येत होता। तर यामध्ये आता तो बदलवून तुम्हाला काय शासन निर्णय आलेला आहे हा सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता शासन निर्णय काय सांगण्यात आलेला आहे की आतापर्यंत जो तुम्हाला स्कॉलरशिपचा लाभ होता हा 50% होता आणि 50% विद्यार्थ्याला फी भरायचं काम पडत होतं। फॉर एक्झाम्पल 80,000 फी असेल तर 40,000 रुपये विद्यार्थ्याला भरायचं काम पडत होतं आणि 40,000 रुपये सरकार आपल्याला स्कॉलरशिप देत होती। तर शासन निर्णय काय बघू शकता, राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे म्हणजे खाजगी, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या समक्ष प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे म्हणू शकतो आपण कॅप राऊंड प्रोसेस। तर यामध्ये जेही विद्यार्थी फॉर्म भरत असेल त्या विद्यार्थ्यांचे जर वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, म्हणजे यामध्ये फक्त मुली लागू आहे, सर्वांनी लक्षात असू द्या, तर 8 लाखापेक्षा कमी असेल आणि त्यामध्ये जे आपण कास्ट ऑलरेडी यामध्ये बोललेलं आहे त्या कास्टमध्ये जर तुम्ही असाल तर त्या संपूर्ण कास्टला
जे फी असणार आहे ही तुम्हाला आता 50% ऐवजी 100% माफ करण्यात येणार आहे आणि 2024 पासून हा जो GR आहे हा लागू करण्यात आलेला आहे। तर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर यामध्ये जेही विद्यार्थी ओपन कास्टमधून असेल आणि ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा खाली असेल त्यांच्याकडे जर EWS सर्टिफिकेट असेल तरच त्यांना लाभ मिळणार, ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही आहे यामध्ये। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती बघू शकता। तर 8 लाखापेक्षा जर उत्पन्न कमी असेल मुलींसाठी आणि जर त्यांच्याकडे जी त्यांची ॲडमिशन प्रोसेस आहे ही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल, जसं की आपण कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन बोलतो, तर त्यांना जे गर्ल्स एज्युकेशन आहे हे फ्री करण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्हाला साधारणतः जी तुमची फी असणार आहे ही फी तुम्हाला 10,000 रुपये आपण जे सांगितलं आहे, हे अंदाज काढून सांगितलेलं आहे आपण की 10,000 राहू शकते, कारण की यामध्ये जे ट्युशन फी आहे ही 100% माफ आहे, एक्झाम फीसुद्धा 100% माफ आहे मुलींना। आणि मुलांना यामध्ये 50% तुम्हाला माफ असणार आहे, म्हणजे 50% तुम्हाला सूट असणार आहे आणि 50% विद्यार्थ्यांना फी भरावं लागत आहे। जर BEd एज्युकेशनची फी जर फॉर एक्झाम्पल आपण आता सांगितलं 80,000, कोणत्या कॉलेजची 70 असेल, कोणत्या कॉलेज 60 असेल, 80, 90 समथिंग 95 जेही फी असेल त्या फीच्या तुम्हाला 50% जी अमाऊंट आहे ही विद्यार्थ्याला भरावी लागेल मुलांना। आणि SC आणि ST विद्यार्थ्यांना ऑलरेडी जी फी आहे ही आपल्याला 0 करण्यात आलेली आहे आणि आता मुलींनासुद्धा 0 करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपण कास्टचा आताच उल्लेख बघितलेला आहे। तर अशा प्रकारे यामध्ये दिलेल्या संपूर्ण ज्या कास्ट आहे, तर तुम्हाला आता फी स्ट्रक्चर चेक करून घेणं आहे की कोणत्या कॉलेजला किती फी आहे, त्यानंतरच तुम्ही तिथे प्रवेश घेऊ शकता। कारण की फी स्ट्रक्चरमध्ये आता फी वाढलेल्या आहे भरपूर कॉलेजच्या। तर एकदा ज्याही कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे, एकदा त्या कॉलेजला किती फी लागणार आहे ही एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही ते कॉलेज तुमच्या कॅपराऊंडच्या फॉर्ममध्ये तुम्ही इन्सर्ट करू शकता। आणि संपूर्ण मी 10,000 रुपये तुम्हाला बघू शकता, जर मी तुम्हाला 10,000 रुपये सांगितले, हे अंदाज सांगितलेला आहे, इथे तुम्हाला 15सुद्धा लागू शकते, 16सुद्धा लागू शकते, डिपेंड करते की कॉलेजवर की ते कोणती फी तुमच्याकडून आकारण्यात येणार आहे किंवा कोणती फी त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये ते देणार आहेत त्यानुसार। आपण यामध्ये फक्त अंदाज सांगितला आहे की तुम्हाला 100% माफ येणार आहे फक्त, परंतु बाकी जेही रूल्स रेग्युलेशन असतात ते तुम्हाला काही रूल्स रेग्युलेशन ते कॉलेजवर पण डिपेंड असतात, त्यांच्यामार्फत तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्हाला एवढी फी लागणार तेवढी, तर त्या प्रकारे तुम्हाला ती फी भरावी लागेल। तर अशा प्रकारचे अपडेट आहे, याबद्दल माहिती तुम्ही सुद्धा घेऊ शकता अजून दुसरीकडून। आपल्यापर्यंत ही माहिती आली होती त्यामुळे याबद्दलची अपडेट देण्यात येत आहे। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि BEd ॲडमिशनच्या पुढील प्रोसेस, रजिस्ट्रेशन, कॅप राऊंड, मेरिट लिस्ट या संदर्भात पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।